कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये स्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था आणि दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांमध्ये नगरपालिका प्रशासन व आरोग्य विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सुभाषनगर परिसरातील नागरिकांनी 5 जून रोजी आपल्या व्यथा मांडताना नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर आपला रोष व्यक्त केला आहे। प्रभागातील अनेक ठिकाणी अस्वच्छ परिसर आणि दुर्लक्षित सार्वजनिक शौचालय पाहायला मिळत आहे। अनेक शौचालयांचे दरवाजे तुटलेले असून पत्रे निखळलेली आहेत। स्वच्छतागृहातील साहित्य खराब अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। संबंधित विभागाकडून या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। विशेष म्हणजे 2 दिवसापूर्वीच नगरपालिकेतील सत्ताधारी भाजप गटाने पत्रकार परिषद घेऊन 100 दिवसात 100 कामे पूर्ण केल्याचा दावा करत शहर पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ झाल्याचा गवगवा केला होता। मात्र प्रभाग क्रमांक 8 मधील वास्तव चित्र या दाव्याला छेद देणारे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। कागदावर विकास आणि प्रत्यक्षात अस्वच्छता अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली। याच दिवशी परिसरात पाणी पुरवठा सुरू असताना नळाला येणारे पाणी शेवाळयुक्त, गढूळ आणि दुर्गंधीयुक्त असल्याचा आरोपही नागरिकांनी केला। काही नागरिकांनी हे दूषित पाणी प्रत्यक्ष दाखवत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला। पिण्याच्या पाण्याबाबतची ही परिस्थिती आरोग्यासाठी धोकादायक असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली। निवडणुकीपूर्वी शहराचा कायापालट, अस्वच्छता आणि मूलभूत सुविधांचे आश्वासन देणारे सत्ताधाऱ्यांना आता त्या वचनांचा विसर पडला आहे का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। 100 दिवसांचा गतिमान प्रवास म्हणणारे नेते प्रभाग 8 मध्ये एकदा तरी फिरतील का, असा संतप्त प्रश्नही स्थानिकांनी विचारला। दरम्यान स्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती आणि शुद्ध पाणी पुरवठा याकडे तातडीने लक्ष देऊन प्रश्न सोडवावेत, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही परिसरातील रहिवाशांनी दिला आहे। माझी समस्या ही आहे की पाणी स्वच्छ सोडा। ज्यावेळेस तुम्हाला गरज होती त्यावेळेस लई म्हणायची आम्ही असं पाणी देऊ तसं पाणी देऊ। हे आमचे रोज पाणी सोडू नका का, रोज सोडा ना, 8 दिवसांनी सोडत्या, पण ते पाणी तर चांगलं सोडा। एक जनावर का पाणी पिणार? 4 दिवसाआड पाणी येतं ते बी असं गड्डूळ, सारा माशाचा वास। आमचे लेकरा बा आजारी पडू राहिले। आमच्या वार्ड नंबर 8 मध्ये एवढी समस्या आहे का गटरी पावसाचं पाणी घरांनी घुसतं, शौचालय बी साफ नसती, एवढी घाण राहते का कचरा भरणार बी कोणी येत नाही। आणि दुसरी एक का आम्हाला 2-3 हप्त्यापासून असं पाणी येतंय का ते प्यायसारखं बी नाहीये, कारण की त्याच्या माशाचा वास येतो। हांड्यामध्ये जर पाहिलं तर पाण्याचा थळ दिसत नाही। बाकीच्या तालुक्यांनी पाणी कसं आहे, श्रीरामपूर मध्ये जाऊन बघा कार्यकर्ते लोकांनी। मग कोपरगाव आजच आम्हाला असं पाणी आहे तर पावसाळा झाल्यावर कसं पाणी द्यायचं तुम्ही आम्हाला? तुम्ही तरी पिऊन दाखवा। आम्ही भोई गल्लीतले राहणारे रहिवासी असून आम्ही लक्ष्मण छगन सटते असून आमच्या वार्डामध्ये भरपूर कामं पेंटिंग पडलेले, गटर पहिली टाकलेली होती परंतु ती गटर पूर्ण चॉकअप झालेली आहे। तिचे नवीन नूतनीकरण करावा आणि ते गटरी पूर्ण जाम असल्यामुळे पुढे पाणी जात नाही। आणि आता हे पाईपलाईन टाकलेली पूर्ण रोडाची खणखून केलेले, रोड एकदम विस्कळीत झालेले, ते सर्व रोड तयार करावं, चांगले नवीन करावं, हे सगळ्यांना मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। हे प्यायचं पाणी हे कसं प्यायचं? तुम्ही प्या त्या जारचं पाणी। आमच्याकडे पैसे नाही, गरीब एरिया आमचा, मौलमजुरी करतो आम्ही। कुठून आणायचे 20 रुपये पाण्याला? बरं एक अंडात नाही भागत लेकरा बाळाच्या घरामध्ये। 3-3, 4-4 अंडे लागत आहे, उन्हाळा दिवस आहे पाण्याला। क्रमांक 8 मधील आम्ही रहिवासी, आता आम्हाला पिण्यालायक पाणी आलेले हे पाणी। आता हे पाणी ते पितील का? आणि स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे। शौचालयाची कशी दुरावस्था आहे का? आता शौचालयाची दुरावस्था अशी आहे, तुम्ही पाठीमागे जाऊन पहा, इतकी दुरावस्था खतरनाक आहे। आणि हे जे पाईपलाईन आहे तर ही बदलली पाहिजे, कारण आमच्याकडे गुडघे एवढं पाणी असतं पावसाळ्यामध्ये। आता हे पाणी पितील का नगरपालिका? पहा बरं तुम्ही, हे आम्हाला प्यायला सोडलं। ही समस्या दूर झाली पण आमची।